उपासाच्या पापडामधील अत्यंत सोपा प्रकार म्हणजे टोपणातील शाबू पापड. अगदी चौपट फुलणारे हे पापड आपण तयार करणार आहोत आज. अगदी 1 किलोच्या प्रमाणामध्ये 1 किलोचे पापड वर्षभर सहजरित्या पुरले जातात. पण काय करायचं, मला इथं आहे ती वाटी आहे ती माझी कायम मी मोजून घेते. त्या वाट्या 4 वाट्या घेतल्या आहेत. 1 किलो बरोबर होतं. 4 वाट्या घेतलेले शाबू हे स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आणि धुतल्यानंतर हा शाबू फिल्टरच्या पाण्यामध्ये किंवा कुठलंही पाणी आपण जे पाणी प्यायचं असतं त्या पाण्यामध्ये भिजत घालायचं. 1 बोट होईल एवढं वरती पाणी ठेवायचं. बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि फुलला आहे किती शाबू बघू शकता. इथं चांगला असा फुलला की शाबू समजायचा आपलं जे टोपण्यातलं शाबू पापड असतात ते 1 पट 2 पट नसून चौपट असा फुलला जातो तळल्यानंतर. तर आमच्या घरामध्ये आहे तो एका त्याला तिखट आवडतं आणि एखादा सपक आवडतो, त्यामुळे इथं 2 प्रकारचे केले आहेत. तर आता काय करायचं आहे, दोन्ही शाबू डिवाईड करून घेतले आहेत. पाणी ठेवलं आहे कढईमध्ये आणि टोपणातलं म्हणलं की हे बघा टोपणं अशा पद्धतीने वापरायची. याला तेल वगैरे लावायची काही गरज नाही. ह्यामध्ये असाच शाबू घालायचा असतो, सहजरित्या निघला जातो ह्यामधून शिजला की. तर एका साईडला घातला आहे चिली फ्लेक्सचं. भरपूर असं चिली फ्लेक्सचा वापर केला आहे. तुमच्या घरामध्ये असे आमच्यासारखे नग असतील थोडेसे तिखट खाणारे आणि ज्यांना सपक आवडते ते बाजूला असं मी केलं आहे. आता चिली फ्लेक्स घालून त्यामध्ये घातलं आहे बारीक साखर, म्हणजे मीठ घातलं आहे चवीपुरतं. आणि जे सपक होतं त्यामध्ये फक्त बारीक साखर घातलं आहे. नो लाटणं, नो पळपट, नो फाटणार किंवा कुठलीही गोष्ट चुकणार नाही असा अत्यंत सोपा हा उपवासाच्या पापडातील हा प्रकार आहे. चवीपुरते मीठ घातलं आहे, चिली फ्लेक्स घातला आहे किंवा तुम्ही मिरची घातली तरीसुद्धा चालते. तर इथं घरामध्ये चिली फ्लेक्स आहे, कोरडापणा असतो त्यामुळे मी इथं चिली फ्लेक्स वापरला आहे. लाल मिरची असेल तरीसुद्धा कुटून घातली तरीसुद्धा चालते. आता हे मीठ आणि चिली फ्लेक्स घालून छान असं मिक्सअप करून घ्यायचं. दोन्ही गोष्टी आहेत ती दोन्ही प्रकारच्या मिक्स करून घेतल्या. पहिल्यांदा साधा हा मी पापड तयार करून घेतला आहे, म्हणजे बिना चिली फ्लेक्सचा. अशा पद्धतीनं हळूवारपणे असं शाबू सोडून घ्यायचा टोपणामध्ये. पसरट असा दाटसर न घालता एकदम वेगळा सुटसुटीत झाला पाहिजे शाबू. एकामेकाला चिटकला जातो शिजल तसा. आणि हे शिजवण्यासाठी पाणी उकळत असलं पाहिजे खाली आणि नंतर ह्यामध्ये प्लेटा घालायच्या. तर तुमच्याकडे हे पात्र नसेल तर पातेल्यावर मोदक पात्र ठेवून छोट्या छोट्या प्लेटामध्ये हे शाबू घालून घेतले तरीसुद्धा चालतं. तर हे पाणी उकळल्यानंतर हे ठेवायचं ह्यावर आणि 10 ते 12 मिनटं हे वाफवून घ्यायचं मीडियम ते हाय फ्लेमवर. तर हे लगेचच 12-13 मिनटामध्येच वाफवून घ्यायचं. वाफवून घेतल्यानंतर एका ताटामध्ये थोडंसं गार पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये ह्या प्लेटा ठेवायच्या. थंड झालेल्या प्लेटा आहेत त्याच्यावरचे शाबू लगेच निघलं जातं. चेक करायचं शिजलं आहे का नाही बघण्यासाठी. थोडासा पांढरा दिसला की शाबू आणि थोडा वेळ शिजवून घ्यायचा. कच्चा राहिला की आपण जेव्हा शाबू तळतो तो फुलला जात नाही किंवा पिटाळ्यासारखा लागतो, म्हणजे भात कसा पिटाळ्यासारखा लागतो तसंच. तर कागदसुद्धा पांढरा आणि शाबूचे पापडसुद्धा पांढरे. नंतर चिली फ्लेक्सचे पापड झाल्यानंतर अगदी उठावदार हे टोपणातील शाबू तयार झालते. आणि तयारसुद्धा तासात ते 1.5 तासात होतं. अगदी खूप वेळ लागत नाही ह्याला, म्हणजे जास्त माणसंसुद्धा लागत नाहीत. 2 व्यक्तीमध्ये हे पापड तयार होतं आणि चवीलासुद्धा छान लागतं. ओलेसुद्धा पापड आमच्या घरामध्ये खूप आवडीने खातात. तर दोन्ही प्रकारचे पापड तयार केले जातात, एक साधं आणि असे चिली फ्लेक्सचे तिखट असं. तर तळण्यासाठी घेतलं आहे. गरम गरम तेल तळून घ्यायचं. कडकडीत तेल झाल्यानंतरच हे शाबू तळ्यात घालायचे किंवा तेल वगैरे कोमट वगैरे असं नाही, कारण की शाबू हा तसाच कच्चा राहिला जातो. चांगलं तेल कडकडून द्यायचं आणि नंतर हे शाबूचे पापड घालायचं. आणि बघू शकता अगदी 4 पट हे शाबूचे पापड फुलले आहेत आणि खूप सुंदर चवीला लागतात. उपवासाचा अत्यंत सोपा न चुकणारा हा पदार्थ तयार झाला आहे. नक्कीच तुम्ही केला नसाल तर अशा पद्धतीने तयार करा. तिखट सपक कसेही केले तरी चालतात. ही रेसिपी बघायला तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या सोनालीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोनाली किचनवरच्या सगळ्या रेसिपी अगदी साध्या सिंपल असतात. अगदी कोणीही तयार करेल अशा पद्धतीनं मी रेसिपी तयार करत असते. आणि बघू शकता प्लेटमध्ये मी पहिल्यांदा दाखवले होते त्यातले 2 शाबूचे मी पापड बाजूला ठेवले आहेत. आणि नंतर हे बघू शकता आहे भरपूर असा मोठा हा शाबूचा पापड तयार झाला आहे. खूप सुंदर चवीचा उपवासाचा अत्यंत सोपा प्रकार आहे. नक्की ट्राय करा
असंच चॅनल पहा. धन्यवाद.